स्वागत आहे। आज तुम्हाला मस्तपैकी साऊथ इंडियनची मस्त एक डिश रेसिपी दाखवणार आहे। चला मग झटपट लवकरपैकी 10 मिनिटांमध्ये होणारी रेसिपी आपण रेसिपीला सुरुवात करूया। पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला मस्तपैकी मी साऊथ इंडियनची मस्त एक डिश करून दाखवणार रेसिपी। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। हे बघा, इथे मी रात्री मस्त पीठ भिजत घातलेले छान असं। याच्यामध्ये मी डाळ, उडदाची डाळ आणि चण्याची डाळ आणि थोडेसे पोहे याच्यामध्ये भिजत घातलेले। त्याला मस्त असं छान असं आलेले, कारण की मी खूप मस्त आपलं बेटर झालेलं। 1 ग्लास तांदूळ, अर्धा ग्लास मस्त उडदाची डाळ। चला मी आपलं मस्तपैकी बेटर झालेलं आहे छान। आता तुम्हाला मी सांगते यामधला मी सांबाराचा मसाला, चणी खोबऱ्याची चटणी। हे बघा, इथं खोबऱ्याची चटणी, इथे मी अर्धी वाटी खोबरं मस्त काप करून घेतले, अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या आणि आपल्याला चण्याची डाळ भाजलेली घेतलेली आहे। ही मी आपल्याला ही चटणी करायची खोबऱ्याची, आणि कोथिंबीर घेतलेली पाण्यामध्ये ठेवून दिलेली। एका साईडला मी तुरीची डाळ भिजत घातलेली, त्याच्यामध्ये 4 ते 5 मस्तपैकी मी चिंच टाकून घेतलेली आहे सांबारसाठी आपल्याला बघा, इकडे मी ही घेतलेले कांदा, हिरवी मिरची, लाल तिखट, कढीपत्ता। इकडे मी एक टमाटा मस्त मोठा बारीक कापून घेतलेला आहे। लाल तिखट मिरचीची पेस्ट आहे, ह्याच्यामध्ये अद्रक लसूण आहे, ह्याच्यामध्ये सांबार मसाला, हळद, मीठ, साखर आणि तडका आपल्याला राई घेतलेली आहे। तर सर्वात पहिले आपल्याला आपण सांबार लावून घेऊया कुकरमध्ये डायरेक्ट सांबार होईल, किंवा आपण लगेच चटणी करून घेऊया। एका साईडला मी आता कुकर ठेवलेला आहे, मी डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी देणार आहे। चला मग आता याच्यामध्ये आपण तेल गरम करून घेऊया। ठेवलेलं आहे मस्त, कुकर पण छान आपला गरम झालेला आहे, तेल पण छान गरम झाले। मी कढीपत्ता टाकून घेते, राई, लाल सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, कांदा, थोडासा आपल्याला नरम करून घ्यायचा कांदा, थोडा नरम करून घ्यायचा। कांदा आपला नरम झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टमाटा घालून घेऊया। टमाटा टाकून घेतल्यावर पूर्ण आपल्याला परत एकजीव करून घ्यायचा कांदा टमाट्याचा छान। आता आपला मस्त कांदा टमाटा नरम झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे लाल मिरचीची, अद्रक लसूणची पेस्ट आहे ते 1 चमचा मी टाकून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते, हळद, सांबार मसाला। तर हे सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आणि आपल्याला परत एकजीव करून घ्यायचं। आता जी डाळ आपण धुवून घेतली आहे ती डाळ टाकून घ्यायची याच्यामध्ये, आणि मस्त आपल्याला कुकरचं शिट्ट्या लावून घ्यायचं, जेणेकरून मस्तपैकी आपलं सांबार छान मस्तपैकी होऊन जाईल। याच्यामध्ये मी डाळ टाकून घेते, तुरीची डाळ। आता पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये, आणि आता आपल्याला कुकर लावून टाकून घेतले मस्तपैकी छान साधं सोपं मस्तपैकी सांबार केलेलं आहे मी रेसिपीमध्ये। चला मग आता आपण कुकरला मस्त मी इडलीचं भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। एका साईडला इडलीचे भांडे छान मी धुवून घेतले। आता एका साईडला घी मी सगळीकडे सगळ्या ह्याला मी घी लावून घेणार आहे, आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये आपण इडलीचं साच्यामध्ये इडली भरूया। बघा, मी सगळं मस्तपैकी प्लेटला घी लावून घेतलेलं आहे। आता मी 1 चमचा याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे। हे मस्त आपल्याला बेटर करून घ्यायचं आहे। मी न सोडा टाकता याच्यामध्ये मस्त पीठ आपलं छान फुललेलं आहे। त्या बघा, आता मस्तपैकी मी छान आता असं बेटर घेऊन अशा प्रकारे आपल्याला एक मस्त असं मस्त साचे लावून घेतले। आता हा पण एक लावून घ्यायचा आहे। आता मस्त आपली एक साईडला सांबार, एक साईडला मस्त इडली। आता मी मस्त आपल्या इडलीचा साचा लावून घेतला आणि छान आता कुकरचं एक साईड आपल्या कुकरला सांबार झाले, एक साईडला इडली। आता आपण खोबऱ्याची चटणी करून घेऊया। सांबारची मस्त एका साईडला पण आपली इडली होतीये, एका साईडला मी चटणी करून घेतलेली आहे खोबऱ्याची। आता आपल्याला तडका द्यायचा। एका साईडला मस्त चांगले मी असं इडलीचे भांडे काढून घेतलेत, मस्त थंड झाले की आपल्याला काढून घ्यायचे। एका साईडला मी आता पॅन ठेवलेला आहे, तेल टाकून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला राई टाकून घ्यायची।
लाल सुकी मिरची, कढीपत्ता, कढीपत्ता टाकून घेतल्यावर मस्त तडतड झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण एका चटणीच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं. मस्त आता वर खाली एक करून घेऊया, आपला एक जीव छान असा करून घेऊया. आता आपण एका साईडला पॅन ठेवलेला आहे मी डोशाचा. आता आपल्याला डोसे काढून इडलीचे भांडे मस्त आपण इडली काढून घेऊया, एका मस्तपैकी डब्यामध्ये काढून घेऊया. आता छान मस्तपैकी आपल्या इडल्या खूप छान झालेल्या आहेत, काढून घेतल्यात मी, सॉफ्ट मस्त एकदम. आता एका साईडला आता मी पॅन ठेवलेला आहे. आता आपण याच्यामध्ये डोसा टाकून घेऊया. डोशाच्या पिठामध्ये आता मस्त आपण डोसा टाकून घेऊया. तर मस्त एक असा टाकून घेतलाय. आता याच्यावरती आपल्याला बटर टाकून घेऊया. मस्त आता एका साईडला छान आता आपला डोसा, एका साईडला छान इडली, एका हे बघा. आता कुकर खोलला, मस्तपैकी छान आपलं सांबर झालेलं आहे. मस्तपैकी मस्त खूप छान, खूप सुगंध येतोय. एका साईडला आपला डोसा पण झालेला आहे, मस्त चटणी पण झालेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये बघा, मस्तपैकी छान आपली साऊथ इंडियनची मस्तपैकी आपली तयार डिश झालेली, खूप क्रिस्पी मस्तपैकी आपले डोसे झालेत, इडल्या पण सॉफ्ट झाल्यात, खूप छान मस्तपैकी खोबऱ्याची चटणी, सांबर. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते. थँक्यू.